अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना यापूर्वी देखील धमकी आली होती आणि आज देखील त्यांना धमकी आलेली आहे। अफगाणिस्तानमधून पोलिसांमध्ये तक्रार केली आहे। आपल्या सोबत स्वतः आमदार रवी राणा आहेत। भाऊ काय सांगणार, यापूर्वी देखील खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या होत्या, लोकसभेच्या दरम्यान देखील धमकी आलेली होती, आज पुन्हा धमकी आली आहे, काय सांगणार? नाही, ज्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये ओईसी आणि त्यांच्यामध्ये जो वाद झाला पार्लमेंटमध्ये आणि ओईसीने ज्या पद्धतीनं त्यांना दम दिला आणि त्यांनीसुद्धा आपल्या भाषेमध्ये आपला हिंदुत्वाचा विचार त्या ठिकाणी ठेवला। त्यानंतर इम्तियाज अलीनी अनेक सभेमध्ये त्यांना दम दिला, अनेक ठिकाणी त्यांना चेतावणी दिली, अनेक ओएसीच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे फोन आले, अनेक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी धमक्या दिल्या। त्यानंतर आम्ही त्याला काही लाईटली घेतलं, म्हटलं राजकारणात चालत राहते, पण आता पाकिस्तानवरनं अफगाणिस्तानवरनं धमक्या देणं, देशामध्ये बॉम्ब टाकू, मोठमोठ्या भाजपच्या नेत्यांचे नावं घेणं, खासदार नवनीत राणाला पूर्ण आमचा वॉच आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही कुठे तिला उडून देऊ ते दिसणारे नाही कुठे येतं, अशा प्रकारच्या धमक्या देणं हे महाराष्ट्राची DG रश्मी शुक्ला मॅडमला आम्ही पूर्ण माहिती दिली। त्यांनी चांगल्या प्रकारे त्याची दखल घेतली आणि अमरावती CPनी दखल घेतली। त्याचप्रमाणे अमरावती CPनी सुद्धा त्याच्यावर FIR करून घेतला, आपली टीम लावली। रश्मी शुक्ला मॅडम DG यांनी ATHच्या माध्यमातून इन्क्वायरीसुद्धा लावली आणि मला असं वाटते की अशा धमक्या देणारे जे आज आपण लोकशाहीमध्ये काम करतो आणि विशिष्ट ओएसीच्या एका वक्तव्यामुळं आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी ज्या ॲग्रेसिव्हपणे ओएसीनी नवनीत राणाला टार्गेट केलं, त्याचा असर जर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पोचत असेल तर ओएसीची त्या दिशेने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि जे लोक आपल्या देशाला बॉम्बनी उडून देतो, भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना आम्ही अशी परिस्थिती करू, त्यांना उडवून टाकू, नवनीत राणाला उडवून टाकू, अशा प्रकारचे धमकी देणारे गजाळ असले पाहिजे। या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा सक्षम आहे आणि त्यांनी पूर्ण याची सिरियसली दखल घेतलेली आहे आणि त्याच्यावर पूर्ण गृह विभाग हे पूर्ण चौकशी करत आहे, पूर्ण त्याच्यावर माहिती घेत आहे आणि मला असं वाटतं काही दिवसानंतरच ओएसीची आणि त्यांची लिंक आहे हे बाहेर येईल आणि मोठा स्फोट महाराष्ट्रामध्ये होईल। हे संपूर्ण ज्या पद्धतीनं तुम्ही ओवीसींचं आणि इम्तियाज जलीलचं नाव घेताय, त्या संपूर्ण धमकी प्रकरणामागे त्यांचा हात आहे का, असं तुमचा आरोप आहे? पार्लमेंटमध्ये आपण तो बाईट पहा की बाबरी मस्जिदबद्दल जे वक्तव्य त्यांनी केलं, श्री राम भगवंताबद्दल नवनीत राणा आपली बाजू मांडली, हिंदुत्वाचे विचार त्यांनी प्रखरपणे मांडले, त्याचा कशा पद्धतीने त्यांनी विरोध केला आणि इम्तियाज अलींनी संभाजीनगरमध्ये आणि विविध ठिकाणी सभा घेऊन डायरेक्ट नवनीत राणाला टार्गेट केलं। म्हणजे त्यांचा हिंदुस्थानमध्ये आणि ज्या श्री राम भगवंताचं नाव घेण्यावर त्यांनी जे आक्षेप घेतला त्या आक्षेपावरून लक्षात येते की त्यांच्यामध्ये किती क्रोध आहे आणि ओएसीच्या क्रोधामुळं जर त्यांची लिंक अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये लागत असेल तर त्याचा तपास केंद्रीय ज्या एजन्सीने सुद्धा केला पाहिजे आणि राज्याच्या एजन्सीने सुद्धा केला पाहिजे। तो एक शेवटला प्रश्न, ज्या पद्धतीनं धमक्यांचं सत्र सुरू आहे, आता देखील धमक्या, तुमचं काही बोलणं झालं? बिलकुल, उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलणं झालं, त्यांना पूर्ण माहिती दिली, महाराष्ट्रात DG रश्मी शुक्ला मॅडमला माहिती दिली, अमरावतीचे CP रेड्डी साहेब यांना माहिती दिली आणि संपूर्ण गृह विभाग या सगळ्यावर चौकशी करत आहे आणि आमचे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहे। नक्कीच दूधचा दूध पाणीचा पाणी होईल आणि पोकळ धमक्या देणाऱ्यांना गदाच्या आड टाकेल। नक्कीच धमकी संदर्भात जे आहे ते पोलीस तपास करतात आणि सोबतच याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिल्याची माहिती जी आहे ती आमदार रवी राणांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।